गेल्या काही वर्षांपासून हिंगोली जिल्ह्याला भूकंपाचे धक्के सातत्याने हादरवत आहेत। 2017 सालापासून सुरू झालेले हे सत्र आता अधिकच चिंताजनक बनले आहे। आधी भूकंपाचे केंद्रबिंदू असलेल्या पांगरा शिंदे भागातून आता हे केंद्रबिंदू सरकून औंढा नागनाथ तालुक्यातील वसई येथे गेले आहे। गेल्या काही दिवसांत हिंगोलीकरांची झोप उडाली आहे। 9 तारखेच्या रात्री एकापाठोपाठ एक तब्बल 5 वेळा भूकंपाचे धक्के जाणवले। हे संकट इथेच थांबले नाही, तर त्यानंतर 11 तारखेला सकाळी 11:26 पुन्हा एकदा संपूर्ण परिसर भूकंपाच्या धक्क्याने हादरला। 2017 पासून हिंगोलीत सातत्याने जमिनीतून अनाकलनीय आवाज आणि धक्के जाणवत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे। याच पार्श्वभूमीवर नागरिकांनी घाबरून न जाता स्वतःचे संरक्षण करावे, यासाठी हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी अत्यंत महत्त्वाच्या 5 गाईडलाईन्स म्हणजेच सुरक्षा नियमावली जारी केली आहे। चला पाहूयात प्रशासनाने नागरिकांना नेमके काय आवाहन केले आहे। हिंगोली जिल्ह्यात मागील 7 ते 8 वर्षापासून भूकंपाचे धक्के जाणवत आहेत। त्याच अनुषंगाने हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी काही गाईडलाईन्स जाहीर केलेल्या आहेत। आज त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत। सर, आतापर्यंत हिंगोली जिल्ह्यात अनेक वेळा भूकंप आले, परंतु अशा गाईडलाईन्स कुठल्या प्रशासनाच्या वतीने जारी करण्यात नाही आल्या। आज तुम्ही प्रशासनाच्या वतीने भूकंप जे होतंय त्यावर गाईडलाईन्स काही 5 अशा जाहीर केलेल्या आहेत, त्या कोणत्या आहेत? आता भूकंप जे आहे आपल्या जिल्ह्यामध्ये बरेच एपिसेंटर जे आहे 2017 पासून दिसू लागले आहे। आता आम्ही जे आहे स्मॉल इंटेन्सिटी अर्थक्वेक्स त्यांना म्हणता येतात, कारण 3.5 to 4.5 रिक्टर स्केल पर्यंत जे आहे ते अर्थक्वेक्स येऊ लागले। त्याच्यामध्ये जे आहे आम्ही आता काही गाईडलाईन्स जे आहे ते इश्यू करतोय। आतापर्यंत आम्ही एक टेक्निकल प्रोफेसर जे आहे ते नांदेड युनिव्हर्सिटीचे, त्यांना आपण टेक्निकल असिस्टंट म्हणून एक आपले डिझास्टर मॅनेजमेंटसाठी आपण घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आपल्याला सर्वांना म्हणणार राहतील की आतापर्यंत जोपर्यंत आपल्या पुढच्या प्रोसेस होत नाही तोपर्यंत जे आहे आपल्या घरामधले सर्व जे भारी वस्तू वगैरे आहे तो आपण खाली ठेवावी, वर ठेवू नका, जेणेकरून आपल्या जीवाची हानी होणार नाही। आणि दुसरा विषय हेच राहणार आहे की तो समजा असा भूकंप जे आहे ते आम्ही प्रिव्हेंट करू शकत नाही, परंतु त्याची तयारी आम्ही नेहमीच ठेवू शकतो। मग भूकंप कधी आला समजा, मग तुम्ही जे आहे ते कमीत कमी बाहेर जाऊन घराच्या बाहेर जाऊन थांबावा ओपन स्काय मध्ये, किंवा तो शक्य होत नसेल मग तुम्ही जे आहे ते जवळची जी आपली भारी वस्तू असतो, टेबल वगैरे असतो, त्याच्या खाली जे आहे ते तुम्ही जाऊन तुम्ही थांबू शकतात, जेणेकरून तुमच्यावर भिंती किंवा सिलिंग वगैरेचे दगड वगैरे पडणार नाही आणि तुमची जीवाची हानी होणार नाही। तिसरा विषय हेच आहे की आपण जे बिल्डिंग रिसर्च इन्स्टिट्यूट आहे त्यांच्याबरोबर एक गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची संस्था आहे, रिसर्च इन्स्टिट्यूट आहे, त्यांच्याबरोबर जेव्हा आम्ही संपर्क केलेला आहे, तो जे आहे आपले मिस्त्री इंजिनियर्स वगैरेला प्रशिक्षण द्यायला तयार आहे। आणि तो मग प्रशिक्षण करून जे आहे तो आपण त्यांच्या बरोबर जे आहे ते आपले जितके पण एपिसेंटर्स आहेत त्याचे 5 किलोमीटरच्या रेडियस मध्ये जितके आपले गाव आहेत, तो आम्ही सर्व गावामध्ये जो आहे ते त्याप्रमाणे घरच्या निर्माण करणार आहोत। सर, हिंगोलीतील पांगरा शिंदे या ठिकाणी हे भूकंपाचं केंद्रबिंदू होतं, परंतु आता ते औंढ्याकडे सरकलेलं आहे। त्यापूर्वी अशा कुठल्या गाईडलाईन झाल्या नव्हत्या, परंतु आता आपल्या माध्यमातून ह्या गाईडलाईन जारी केलेल्या आहेत। विजय कुमार म्हणून सल्लागार यांची पण नियुक्ती केलेली आहे। यापूर्वी असं काय झालं नाही, परंतु आता आपल्या काळात जे झालेलं आहे नेमकं यावर आपण काय प्रकाश टाकाल? आता काय होऊ लागलंय आपल्याला, आता कमीत कमी समजा आता 7व्या महिन्यामध्येच आपले जवळपास 6 अर्थक्वेक येऊन गेलेले आहे, 6 भूकंप येऊन गेलेले आहे। मग आपल्याला कमीत कमी याच्याबद्दल तयारी तर ठेवली पाहिजे। आपण जे आहे ते आपल्या अर्थक्वेक मुळे काय होऊ लागलंय तो आपण बदलू शकणार नाही, परंतु त्याची तयारी तर आम्ही नेहमीच ठेवू शकतो। त्याच्यासाठीच आम्ही हे सर्व स्टेप्स घेतलेले आहे। तर निश्चित हे होते जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आपल्या हिंगोली जिल्ह्यात जे 2017 पासून भूकंप जाणवत आहे त्या विषयावर जे ते गांभीर्याने घेतलं आणि या ठिकाणी हिंगोली जिल्ह्याचे सल्लागार म्हणून विजय कुमार यांची नियुक्ती केलेली आहे। आता निश्चितच हिंगोली जिल्ह्याच्या या भूकंपावर जे काही जाणवत आहे त्यावर निश्चितच काहीतरी तोडगा निघेल आणि याच्यातून जे हिंगोली जिल्हा जे भयभीत झालेला आहे त्यांना कुठेतरी दिलासा मिळेल, असं या प्रेस कॉन्फरन्सच्या निमित्ताने जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या माध्यमातून समजते।